नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी। पेन्शनमध्ये 50% वाढ प्लस लाखो थकबाकीदारांचे पेमेंट होणार, अशी मोठी बातमी पुढे येत आहे। ती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, पेन्शन आणि पेन्शन वेलफेअर DOPPW विभागाच्या विशेष मोहिमेत 1140 कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले। 46 मंत्रालयांच्या सहकार्याने मोहिमेच्या पहिल्या 2 आठवड्यात 60% प्रकरणे निकाली काढण्यात आली, यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेच्या दुसऱ्या आठवड्यात 1140 कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले। या उपक्रमाच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये लक्षित प्रकरणापैकी 60% जास्त प्रकरणे सोडवली गेली आहेत। 46 मंत्रालय आणि विभागांच्या सहकार्याने अनेक कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना या मोहिमेचा लाभ झाला आहे। मोहिमेची सुरुवात पहा मित्रांनो। DOPPW च्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत कौटुंबिक निवृत्ती वेतन तक्रारीचे निवारण करण्यासाठी 1 जुलै 2024 रोजी निवृत्ती वेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी 1 महिन्याची विशेष मोहीम सुरू केली होती। या मोहिमेदरम्यान एकूण 1981 कौटुंबिक निवृत्ती वेतन प्रकरणापैकी 1140 प्रकरणे निकाली काढण्यात आली। यावरून ही मोहीम यशस्वीपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते। DOPPW च्या या विशेष मोहिमेने कौटुंबिक पेन्शनधारकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। 46 मंत्रालय आणि विभागांच्या समन्वयित प्रयत्नामुळे अनेक पेन्शनधारकांना फायदा झाला आहे। हे अभियान कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा देणारे ठरेल। शासनाच्या या प्रयत्नाचे कौतुक करायला हवे। मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।